नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण 1.5 वर्षाच्या मुलीला नऊवारी साडी शिलाई केलेली आहे। साडीसाठी किती कपडा लागला, लेस किती लागली आणि किती खर्च आला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आतल्या साईडने लावायची। अगदी सोप्या पद्धतीने साडी शिलाई केलेली आहे। साडी शिलाईला सुरुवात करण्याआधी या साडीचा सुंदर असा ब्लाऊज पाहूया। तर या ब्लाऊजचा कटिंग शिलाईचा व्हिडिओ न करता आपण हा ब्लाऊज शिलाई केलेला आहे। मागच्या साईडने अशा नॉट दिलेल्या आहेत, पाहू शकता। अगदी 3-4 वर्षापर्यंत या मुलीला हा ब्लाऊज अगदी आरामात येणार आहे। आणि आतल्या साईडने पण पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये खूप सुंदर असा ब्लाऊज शिलाई केलेला आहे। फॅन्सी साडी आहे, तर शिवलेस बाहीचा आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे। साडी शिलाईसाठी इथे अस्तर घेतलेला आहे अर्धा मीटर। तर इथे कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची घेतलेली आहे व साडीचं अस्तर कट करून घेतलेला आहे। बैठक भाग घेतलेला आहे 8 इंचावरती। कमरेच्या साईडकडून बैठक भाग 8 इंचावरती घेतलेला आहे। त्यानंतर शीटघेर घेतलेला आहे 7 इंचावरती। पुढे 1.5 इंच घेऊन रेषा आखून घेतलेली आहे। शीटघेरच्या खुणेपासून कमरेकडे सरळ रेषा आखून पुढे बैठक भागाचा आकार आखून घेऊया। गुडघ्याचा बॉटम घेतलेला आहे इथे 7 इंच व शीटघेरपर्यंत अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। इथे पाहू शकता आपले अस्तरवरती मापे टाकून झालेली आहेत। आता आपण अस्तर कट करून घेऊया। बैठक भाग कट केलेला आहे व बैठक भागाच्या खुणेपासून पायाच्या म्हणजेच गुडघ्याच्या बॉटमपर्यंत अशी तिरपी रेषामध्ये कट केलेला आहे। अस्तरचे असे 2 पॅटर्न झालेले आहेत 2 पायासाठी। आता आपण साडी शिलाईसाठी हा कपडा वापरणार आहोत। मी ज्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने मी पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे व डाव्या हाताच्या साईडने इथे वरती कमरेकडील साईड घेतलेली आहे व 18 इंच उंची घेऊन इथे अशी खूण केलेली आहे। कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अशी खूण करून हा कपडा आपण कट केलेला आहे। आता आपण कट केलेल्या साईडने कमरेकडील साईड घेतलेली आहे, तर वरच्या साईडने आपण उंचीच्या डबल 18 इंच उंची घेतलेली आहे। तर 18 + 18 असं मोजून आपण हा एक पायासाठी एक पॅटर्न कट केलेला आहे उंचीच्या डबल। हाच पॅटर्न ठेवून दुसरा आपण पॅटर्न कट करून घेणार आहोत। 2 पायासाठी 2 पॅटर्न आपल्याला इथे कट करायचे आहेत उंचीच्या डबल। 18 + 18 घेऊन इथे पुन्हा आपण साडीसाठी कपडा कट केलेला आहे। आता इथे आपण लेसचा वापर करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे अशी डायमंडची लेस घेतलेली आहे। आता दोन्ही पॅटर्नच्या पायाकडील साईडने इथे लेस शिलाई करून घेऊया। बाहेर ठेवणार आहे, अशी थोडीशी बाहेर ठेवणार आहे। तर दाखवल्याप्रमाणे थोडीशी लेसची कट साईड बाहेर सोडलेली आहे व या पद्धतीने आतल्या साईडने सरळ लाईनमध्ये आपली शिलाई अगदी छान अशी आलेली आहे। मात्र दुसऱ्या साईडने कटवर्क आहे आणि मिरर डायमंडचं वर्क आहे चिकटवलेले आहेत। तर इथे पाहू शकता प्रत्येक वेळेस ही लेसचा आकार, लेसची डिझाईन किंवा ब्लाऊज शिलाई करताना सुरुवातीला आपल्याला अंदाज येत नाही। तसंच माझ्याकडून इथे झालेलं आहे आणि एक काचेचा तुकडा सुई खाली आलेला आहे आणि त्या काचेच्या तुकड्याचे खूप सारे तुकडे झालेले आहेत। सुई खराब झालेलीच आहे, मात्र ती उडून आपल्याला लागू नये त्यामुळे इथे पण काळजी घेत दुसऱ्या साईडने इथे लेस लावलेली आहे। तर सरळ लाईनमध्ये थोडंसं कटवर्क आपलं लेसचं बाहेर आहे, बाकी पूर्ण लेस कपड्यावरती लावलेली आहे। तर इथे पाहू शकता ही आपली एक प्रकारे लेस लावायची झालेली आहे। 3 प्रकारे आपण साडीमध्ये लेस लावलेली आहे। हा एक प्रकार पाहू शकता। दोन्ही साईडने सरळ लाईनमध्ये पण शिलाई घेतलेली आहे।
अशा पद्धतीने ही लेस लावून झालेली आहे। दोन्ही पॅटर्न सेम ठेवलेले आहेत, पाहू शकता। आता कमरेच्या साईडने मी बसलेली आहे, तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने आपण इथे प्लेट, अशा छोट्या छोट्या प्लेट शिलाई करणार आहोत। दोन्ही पॅटर्न सेम आहेत व दोन्ही पॅटर्नवर अशाच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत। दोन्ही पॅटर्न सेम घेतलेले आहेत, ठेवलेले आहेत, पाहू शकता। पॅटर्नच्या पायाकडील साईडने आपण लेस लावलेली आहे, तर कमरेकडे मोडतील अशा आपण छोट्या छोट्या प्लेट शिलाई करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट शिलाई केलेल्या आहेत। दुसऱ्या पॅटर्नच्या सुद्धा आपण याच पद्धतीने प्लेट शिलाई करून घेतलेले आहेत। दोन्ही पॅटर्न असे दिसत आहेत। आता आपण अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे। मी कमरेच्या साईडने बसलेली आहे, तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती या शिलाई केलेल्या प्लेट शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे फक्त बैठक भागावरती या प्लेट येतील अशा आपण शिलाई करणार आहोत। याच पद्धतीने दुसऱ्या पायाच्या सुद्धा सेम पॅटर्नवरती शिलाई करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्न सारखे शिलाई केलेले आहेत। आता आपण अस्तर व जो साडीचा कपडा आहे तो असा एकसारखा घेऊन दुसऱ्या बैठक भागाकडे घेतलेला आहे व बैठक भाग, अस्तरचा बैठक भाग सोडून आपण थोडंसं साईडला इथे अशा हा काष्टा बनवणार आहोत। इथे पाहू शकता अशा प्लेट बनवत आपण पायाकडील लेसपर्यंत प्लेट बनवणार आहोत। इथे दोन्ही साईडच्या कॉर्नरवरती थोडासा आपला कपडा शिल्लक आहे, तर तो वरती घ्यायचा आहे। जो कॉर्नर आहे तो आपण थोडासा वरती सोडलेला आहे व प्लेट बनवत जो पायाकडील साईडची लेस आहे ती लेस आपण वरती घेतलेली आहे। अशा पद्धतीने लेसचा आपण काष्टा बनवलेला आहे व अस्तरच्या बैठक भागाच्या शेजारी पिन लावून शिल्लक कपडा कट करून घेऊया। तर इथे पाहू शकता सेम दुसरा पॅटर्न सुद्धा आपण असाच शिलाई करून घेतलेला आहे। दोन्ही पॅटर्न आपले अगदी सारखे शिलाई झालेले आहेत। दोन्ही पायाचे दोन भाग हे आपण असे तयार करून ठेवलेले आहेत। आता आपण पदर शिलाई करून घेऊया। तर मी कमरेच्या साईडने बसलेली आहे, तर माझ्या डाव्या हाताच्या साईडने आपण पदर मोजायला सुरुवात करूया। ही कमरेकडील साईडची बाजू आहे, तर माझ्या डाव्या हाताच्या साईडने आपण पदर मोजायला सुरुवात केलेली आहे। उंचीच्या डबल 18 + 18 घेऊन खूण केलेली आहे। हीच खूण पायाकडील काठावरती घेऊया। आता पायाकडील साईडने आपण 9 इंच इथे पदर वाढवून घेतलेला आहे। वरती कमरेच्या साईडने उंचीच्या डबल घेतलेला आहे व पायाकडील साईडने 9 इंच पदर वाढवून असा तिरप्या लाईनमध्ये आखून कट करून घेऊया। असा आपला पदर कट झालेला आहे, पाहू शकता। आता आपण पदराला लेस लावून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे लेस अशी ठेवलेली आहे व आपण लेस शिलाई करून घेऊया। आता पदर शिलाई करताना आपण 2 प्रकारे लेस लावणार आहोत। आतल्या साईडने लावायची की बाहेरची अशी। तर पदराच्या वरच्या साईडने कमरेकडील साईडने आपण इथे लेसचा जो कटवर्कचा भाग आहे तो आतल्या साईडने घेतलेला आहे, पाहू शकता। व लेसच्या कटवर्कचा जो राऊंड आहे तो आपण असा शिलाई केलेला आहे। कुठेही सरळ शिलाई न देता पूर्ण फिनिशिंगमध्ये आपण ही लेस लावलेली आहे। आता आपण लेस शिलाईचा तिसरा प्रकार पाहणार आहोत। कपडा उलटा घेतलेला आहे, इथे पाहू शकता, आणि लेसच्या असा मध्यावरती आपण शिलाई करणार आहोत। लेसच्या मध्यावरती शिलाई केलेली आहे। कपड्याचा अर्धा इंच कपडा आपण शिलाईमध्ये घेतलेला आहे। अशा पद्धतीने उलट्या साईडने आपण शिलाई केलेली आहे, म्हणजे जो कपड्याचा कट केलेला भाग आहे तो लेसच्या आतमध्ये असा दुमडल्यानंतर लेसच्या आतमध्ये असा आतमध्ये गेलेला आहे आणि जी आपली लेस आहे ती फिनिशिंगमध्ये कटवर्क बाहेर आहे आणि फिनिशिंगमध्ये आपली शिलाई झालेली आहे। तर या पद्धतीने आपण लेस लावण्याचे 3 प्रकार पाहिलेले आहेत। पदराचा जो तिरपा भागावरती आपण कट केलेला आहे पदर, तिथे आपण अशा प्लेट बनवणार आहोत। कमरेकडे मोडतील अशा प्लेट बनवलेल्या आहेत व असा पदर आपला पूर्ण शिलाई झालेला आहे। ज्या ठिकाणी आपल्याला
शिलाई करायची आहे त्या ठिकाणचे वर्क सगळं काढून व्यवस्थित आपण अशी शिलाई केलेली आहे. पदराला पिन लावून घेऊया. आता हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे. तर आता पाहू शकता 3 पॅटर्नमध्ये आपण ही साडी कट केलेली आहे. 2 पायासाठी 2 पॅटर्न आणि 1 पदर. आता आपण साडी शिलाई करणार आहोत. तर हे 2 पायाचे 2 पॅटर्न आहेत. दोन्ही पॅटर्न सेम आहेत त्यामुळे कोणताही पॅटर्न घेऊ शकता. तर मी इथे उजव्या हाताच्या साईडने जो माझा पॅटर्न आहे तो घेतलेला आहे आणि इथे प्लेट शिलाई केलेल्या बैठक भागावरती पदर शिलाई केलेला आहे. आता पदर शिलाई केल्यानंतर हा जो पॅटर्न आहे तो आपण उजव्या पायासाठी वापरणार आहोत. पदर शिलाई केलेला पॅटर्न उजव्या पायासाठी वापरणार आहोत. तर इथे पदर असा शिलाई झालेला आहे. पाहू शकता खूप सुंदर अशी साडी दिसत आहे. आता आपण दोन्ही पॅटर्नचे दोन्ही पायाचे बैठक भाग जोडणार आहोत. तर एका साईडने फक्त अस्तरचा बैठक भाग आहे आणि एका साईडने प्लेट शिलाई केलेला बैठक भाग आहे. ते दोन्ही बैठक भाग जोडूया. दोन्ही बैठक भाग जोडल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसत आहेत. पाहू शकता. आता आपण साईडचे पदर शिलाई केलेला आणि दुसऱ्या पॅटर्नचा फक्त अस्तरचा बैठक भाग आहे ते दोन्ही पॅटर्न असे ठेवून हे बैठक भाग जोडणार आहोत. दोन्ही बैठक भाग जोडताना एका साईडने फक्त अस्तरचा बैठक भाग आहे व एका साईडने प्लेट शिलाई केलेला बैठक भाग आहे. अशा पद्धतीने दोन्ही बैठक भाग शिलाई झाल्यानंतर आपण साडी बाहेर काढून घेऊया. अशी साडी बाहेर काढल्यानंतर आपला साडीचा हा बैठक भाग शिलाई केलेला असा पाहू शकता. हा पदर शिलाई केलेला बैठक भाग आहे. इथे आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत. अगदी मध्यावरती बैठक भागाच्या मध्यावरती मागचा काष्टा इथे शिलाई केलेला आहे. पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती. आता पुढच्या साईडने पाहूया. साडीचा पुढचा काष्टा आपण असा शिलाई केलेला आहे. पुढचा काष्टा शिलाई करताना इथे थोड्याशा प्लेट आपण फिरवून घेतलेल्या आहेत. प्रत्येक प्लेटमध्ये थोडासा गॅप ठेवून जो आपला काठाचा काष्टा आहे तो डाव्या पायावरती येईल असा आपण कमरेला हा काष्टा शिलाई करून घेऊया. तर हा आपला समोरचा काष्टासुद्धा असा आपण शिलाई करून घेणार आहोत. तर आता मागचा काष्टा आपण आधी शिलाई करून घेऊया. इथे पाहू शकता मध्यावरती बैठक भागाच्या मध्यावरती मागचा काष्टा शिलाई करून झालेला आहे. तर खूप छान असा हा आपला मागचा काष्टा शिलाई करून झालेला आहे. आता आपण समोरच्या साईडने काष्टा शिलाई करणार आहोत. तर प्रत्येक प्लेटमध्ये पाहू शकता थोडासा अर्धा इंचाला कमी असा थोडासा गॅप ठेवत प्रत्येक प्लेटमध्ये थोडासा अंतर ठेवत जो आपला लेसचा काष्टा आहे तो डाव्या पायाकडे मध्यापासून डाव्या पायाकडे येईल असा आपण इथे शिलाई करून घेऊया. दोन्ही काष्टे शिलाई झालेले आहेत. आपली साडी अशी तयार झालेली आहे. पाहू शकता. आता आपण दोन्ही बैठक भाग असे सरळ ठेवल्यानंतर उजव्या पायावरती इथे मध्यावरती खूण केलेली आहे. या खुणेपासून आपण कमर बेल्ट लावणार आहोत. कमर बेल्टसाठी साडीचा हा कपडा घेतलेला आहे. साडीचा तयार कमर जेवढा आहे ते मोजून आपण इथे कमर बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे. दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे. तर इथे कमर बेल्ट असा ठेवलेला आहे. आतल्या साईडने शिलाई केलेली आहे. कमर बेल्ट पूर्ण आतल्या साईडने ठेवलेला आहे व शिलाई केलेली आहे. पूर्ण साडीच्या राऊंडमध्ये आपण आतून कमर बेल्टचा कपडा शिलाई केलेला आहे. तर आतल्या साईडने पूर्ण राऊंडमध्ये शिलाई झाल्यानंतर जो आपला कमर बेल्टचा कपडा आहे तो आपण असा वरती घेणार आहोत. पाहू शकता. कमर बेल्टचा कपडा असा बाहेर काढून वरतून फिरवून असा आपण छोटासा कमर बेल्ट तयार केलेला आहे.
तर कमर बेल्टसुद्धा खूप छान छोटासा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे। तर कमर बेल्ट शिलाई केल्यानंतर ही आपली साडी अशी तयार झालेली आहे, पाहू शकता। आता आपण दोन्ही पाय बनवणार आहोत। कमर बेल्ट पाहू शकता अतिशय सुंदर असा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे, खूप छान दिसत आहे साडी। आता आपण छोटे छोटे पाय बनवणार आहोत। पाय बनवण्यासाठी इथे पाहू शकता आता आपला हा बैठक भाग आहे, एका साईडने अस्तर आहे, तर आपल्याला या बैठक भागावरती काष्ट्याची पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घ्यायची आहे। ती अशी बैठक भागावरती शिलाई करत अस्तरपर्यंत म्हणजे पायापर्यंत शिलाई करायची आहे। वरतून पाहू शकता पहिली प्लेट सोडून आपण खालून 2 नंबरची प्लेट घेतलेली आहे व इथे मध्यापर्यंत अस्तरच्या पॅटर्नवरती अशी शिलाई केलेली आहे व तशी शिलाई करत अस्तरच्या पॅटर्नला जोडत पायापर्यंत घेतलेली आहे। त्याच पद्धतीने हा मागचा काष्टासुद्धा आपण शिलाई करणार आहोत। पहिली प्लेट सोडून खालून पहिली प्लेट सोडून 2 नंबरची प्लेट घेतलेली आहे। हा पदर आहे, तर शिलाईवरती बैठक भागाच्या शिलाईवरती शिलाई येईल, बाकी कपडा अडकू नये याची काळजी घेत आपण ही शिलाई केलेली आहे व ही प्लेट तशीच अस्तरच्या पायापर्यंत शिलाई केलेली आहे। आता आपण साडी पूर्ण उलटी करून घेऊया। साडी आपण पूर्ण उलटी केलेली आहे, अस्तर वरती आलेला आहे, पाहू शकता। आता दोन्ही बैठक भागाचे मध्य, हा बैठक भाग आहे, बैठक भागाचे दोन्ही मध्य असे जोडत आपण पाय शिलाई करणार आहोत। छोटे छोटे पाय शिलाई करणार आहोत। या साडीपासून आपण असेच मोठे पायसुद्धा असेच बनवतो, तर इथे पाहू शकता छोट्या साडीमध्ये अगदी सहज आणि खूप छान असं समजलं जात आहे। तर एका साईडने आपला हा काठाची साईड आलेली आहे अस्तरच्या पॅटर्नसोबत पदरासोबत आणि दुसऱ्या साईडने अस्तरच्या पदरासोबत आपण 2 नंबरची प्लेट शिलाई केलेली आहे। असे दोन्ही पॅटर्न पकडून पायापर्यंत शिलाई केलेली आहे। इथे पाहू शकता एका साईडने आपली लेसची साईड आलेली आहे, एका अस्तरच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपण 2 नंबरची प्लेट घेतलेली आहे। तर या पद्धतीने असे पाय बनवलेले आहेत। दोन्ही पॅटर्न सेम आहेत, दोन्ही पाय शिलाई करण्याची पद्धतीसुद्धा सेम आहे, त्यामुळे आपण दुसरा पायसुद्धा मध्यापासून असा घेतलेला आहे। एका साईडने लेस आहे, दुसऱ्या साईडने अस्तरच्या पॅटर्नसोबत आपली 2 नंबरची प्लेट आहे। असा मध्यापासून शिलाई करत हा आपण दुसरा पायसुद्धा शिलाई केलेला आहे, पाहू शकता। जे आपले काही मिरर डायमंडमध्ये येतात ते काढून व्यवस्थित आपण इथे पाय शिलाई केलेले आहेत। ही आपली साडी तयार झालेली आहे, अगदी पूर्ण तयार झालेली आहे, खूप सुंदर दिसत आहे, पाहू शकता। आता आजच्या या साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील। धन्यवाद।